नमस्कार, मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आपण नवरात्रीचे उपवासाचे पदार्थ बनवत आहोत. तर आज उपवासाचे डोसे कसे तयार करायचे हे बघणार आहोत. तर यासाठी अगोदर साहित्य बघूया. इथे मी अर्धी वाटी भगर, अर्धी वाटी साबुदाणा आणि 3 चमचे शेंगदाणे घेतलेले आहे. ते एका बाउलमध्ये टाकून घेत आहे. भगर आणि साबुदाणा हे दोन्ही मिश्रण आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तर इथे मी हे दोन्ही जिन्नस स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये शेंगदाणे ॲड करत आहे आणि सोबतच पाणी ॲड करत आहे. आपल्याला हे तिन्ही जिन्नस 2 तास भिजत ठेवायचे आहेत. या मिश्रणाला भिजून 2 तास झालेले आहे. आता हे मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार. यामधलं संपूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे. इथे 4 ते 5 मिरच्या यामध्ये ॲड करत आहे. तर इथे मी भगरीचे आणि साबुदाण्याचे हे मिश्रण काढून घेतलेले आहे. असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे मी एक कच्चा बटाटा किसून घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून आता यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. तर इथे मी यामध्ये बटाटा ॲड केलेला आहे, किसून घेतलेला, आणि चवीप्रमाणे मीठ. हे सर्व मिश्रण असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तवा गरम झालेला आहे आणि आता आपल्याला हे बॅटर यावर टाकायचं आहे. इथे छान पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान बॅटर तयार झालेलं आहे आणि असं मस्त असं डोसा तयार होतोय. असं हलक्या हाताने छान पसरवून घ्यायचं आहे. असं तेल लावून घ्यायचं, याला टाकायचं आणि यावर झाकण ठेवायचं. यावर 1 मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि आता आपल्याला हा डोसा परतवून घ्यायचा आहे. मस्त तुम्ही बघू शकता. आपल्याला हे दोन्ही साईडने छान तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपले हे भगरीचे डोसे तयार आहेत. तुम्ही बघू शकता कसे मऊसूद बनले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद.